नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पैदल लाँग मार्चचा तिसरा दिवस, जिंतूरकरांच्या वतीने भव्य स्वागत। न्याय मागण्यासाठी आशिष वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशीचा भाऊ अविनाश सूर्यवंशी हे न्याय मागण्यासाठी लाँग मार्च नेतृत्व करत आहेत। परभणी ते मुंबई मंत्रालयावर 17 जानेवारीपासून पैदल लाँग मार्च सुरू झाला आहे। आज दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी जिंतूर शहरात हा लाँग मार्च पोहोचला। भीमसैनिकाच्या वतीने भव्य स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च मुंबईच्या मंत्रालयावर जाणार आहे। पाहूया हा वृत्तांत। सोमनाथ सूर्यवंशी जी आणि शहीद लोकनेते विजयदादा गायकवाड यांच्या जे काही बलिदान या ठिकाणी झाले या दोन शहीदांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। आणि परभणीमध्ये गेल्या 32 दिवसापासून जे काही धरणे आंदोलन सुरू आहे त्याकडे महाराष्ट्राच्या सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि हे दुर्लक्ष जे असेल तर ते दुर्लक्ष आक्षेपार्ह असं आहे। म्हणजे त्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा जो काही परभणीकर आहे हे नांदेड परभणीपासून ते मुंबईपर्यंत हा लाँग मार्च त्यांनी आयोजित केला। हा तिसरा दिवस आहे आणि यामध्ये हजारोंच्या संख्येनं आपली महिला असतील, बांधव असतील, वृद्ध असतील, आजारी असतील, अगदी हे सर्व जे काही म्हणजे लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्धापर्यंत हजारोच्या जनसंख्येनं आंबेडकरवादी या ठिकाणी उपस्थित आहेत। शहीद म्हणजे वाकोडे दादा आणि जे काही म्हणजे शहीद जे काही म्हणजे सूर्यवंशी जे आहेत तर यांच्या परिवारांना जो असेल तर तो न्याय मिळावा। अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त आमचा जो काही समाज बांधव असतील त्यांना न्याय मिळावा यासाठी ज्या काही न्यायाची मागण्या आहेत त्या मागण्या या महाराष्ट्र शासनानं तात्काळ मंजूर कराव्यात आणि आंदोलनकर्त्यांना न्याय द्यावा असं आव्हान मी या प्रसंगी करतो। हे जे लाँग मार्च आहे हे जे सोमनाथ सूर्यवंशी आणि यांचा जो हत्या झाली आणि संविधानाची तोडफोड झालेली आहे, संविधानाची त्याचा जो आरोपी आहे त्याच्या पाठीमागं कोण आहे या त्या संघटनेचा शोध घेणे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकरी जे मनुष्यवधाचा जो पोलीस त्याचा हे झालेला आहे तर तसेच जे दोन्ही परिवार आहेत बाबा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारांना आर्थिक सहाय्य आणि त्याच्या परिवारातील यांना घेतलं नोकरीवर घेण्यासाठी त्या सगळ्या मागण्या आहेत। आणि हे ज्या मागण्याच्या संदर्भामध्ये पूर्ण परभणी ते मुंबईपर्यंत मंत्रालय हा मार्च जात आहे। जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे म्हणून हा मार्च आहे। आणि या मार्चला पूर्ण होते संघाचं पूर्ण कायदेशीर संरक्षण आहे आणि कायदेशीर बळ देण्यात आलेलं आहे। धन्यवाद। निघालेला आहे याच्या प्रमुख मागण्या आहेत की सोमनाथ भैया सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या आरोपींना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे। त्याचबरोबर लोकनेते विजय वाकोडे यांचा देखील